शेतीची कामं ही सुरू झालेली आहेत, परंतु परिस्थिती अशी आहे की शेतकऱ्याला शेतमजूर मिळणं कठीण झालेलं आहे. शेतामध्ये खत टाकण्याचं काम सुरू आहे, मात्र यासाठी मजूर मिळत नसल्याने या शेतकऱ्यांनी एक चांगली युक्ती लढवली आहे आणि ट्रॅक्टरद्वारेच ते खतं या शेतात टाकून ते पसरवण्याचं काम देखील जे मजूर लागत होते त्यावेळी हे मजुरांच्या ऐवजी त्यांनी ट्रॅक्टरच्या पात्याद्वारे हे केलेलं. आपण त्यांच्याशी बोलूया, चर्चा करूया आणि जाणून घेऊया नेमकं त्यांनी हे कोण्या प्रकारे कसं केलंय. आपण त्यांच्याशी चर्चा करूया. नमस्कार, मी युवराज पाटील, शहरी तालुका धरणगाव, जिल्हा जळगाव. मी आता 24 मे 2026 रोजी सर आमच्यापर्यंत पोहोचले आहेत. आम्हाला जवळपास मला स्वतःलाच आणि गावातल्या इतर शेतकऱ्यांनाही खत शेतापर्यंत आणून टाकायचं होतं, पण आता पूर्ण गावाच्या मिळून शेकडो ट्रॉल्या होत्या. तर मग काय उपाययोजना करायची? तर मी एका ठिकाणी आयरं म्हणून गाव आहे आमच्याच तालुक्यात, सोनवतच्या बाजूला, तिथला एक त्यांच्या स्वतःचे जेसीबी आणि त्यांच्या मित्रमंडळाचे तर त्यांनी त्यांच्या जेसीबीच्या साह्याने आम्हाला ट्रॉल्या भरून दिल्या आणि त्या ट्रॉल्या आमच्या वापरात पोहोच केल्या आणि त्यांनीच त्यांच्या ट्रॅक्टरला एक पात्र असे लावलेलं होतं. तर त्यांनी माझ्या स्वतःच्या 25 ट्रॉल्या 2 तासात शेतात जेसीबीने भरून घेतल्या आणि शेतात पसरून दिल्या. म्हणजे जे काम मला आठवड्याभरात पूर्ण झालं मजुरांना, ते काम त्यांनी माझं जास्तीत जास्त 4 ते 4.5 तासात कम्प्लीट केलं. आणि आमचं 200 कुटुंबांचं गाव होतं, 150 ते 200 लोकांना खतं व्हायचे असतात. ते गावाचं खत जवळपास एका आठवड्याच्या आत कम्प्लीट करतील आणि हे आम्हाला असं वाटलं नाही की आम्ही यावर्षी खत टाकली. म्हणजे जो दरवर्षी पैसा लागायचा त्याच्यात आणखी 30% बचत झाली. म्हणजे हा एक आम्हाला प्लस. नमस्कार, मी राहुल पाटील. आपण आज शेरी गावामध्ये बघा, या ठिकाणी यंत्राच्या साहाय्याने खत भरणं चालू आहे. खरीप हंगाम तोंडावर येऊन ठेपलेला आहे. शेतकऱ्यांचे कामं खूप खोळंबलेली आहेत. त्याचं मुख्य कारण म्हणजे मजुराच्या अभावी शेती करणं हे खूप जिक्रीचं झालेलं आहे. परंतु या ठिकाणी आमच्या धरणगाव तालुक्यातील एक ऐरं गाव आहे. या ऐरा गावातून समाधान पाटील या दादांच्या मार्गदर्शनाने या ठिकाणी पूर्ण सेटअप या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. त्यांनी सेटअप निर्माण केलेला आहे. त्या सेटअपमध्ये आहे बघा की जे खत भरण्यासाठी या ठिकाणी मजूर मिळत नव्हतं, पण जेसीबीच्या साहाय्याने ते खत भरून ह्या ट्रॅक्टरमध्ये टाकलं जातं आहे आणि ट्रॅक्टरच्या साहाय्याने ते वाहतूक करून शेतात ठिकठिकाणी असे भूगोल केल्यानंतर एक यंत्राच्या साहाय्याने यंत्र फिरून त्याची पसरणी केली जाते. म्हणजे जवळजवळ हे काम पूर्ण करण्यासाठी जवळजवळ तिथं 8 ते 10 दिवस लागणार आहे, पण 3 ते 4 तासामध्ये हे खत टाकून पूर्णत्वास या यंत्राच्या साहाय्याने होत आहे. आणि या ऐरा गावानंतर या शेरी गावामध्ये हा दुसरा प्रयोग या ठिकाणी होतोय. मला वाटतं जिल्ह्यामध्ये असा कुठलाच प्रयोग होत नसेल. समाधान पाटील, राहणार आयरे बुद्रुक, तालुका धरणगाव. आता 2 दिवसापासून शेरी गावामध्ये खत पसरवणूक व वाहतूक यंत्राद्वारे सर्व संपूर्ण शेतकऱ्यांचे कामं मनापासून होत आहेत. शेतकऱ्यांनी मनापासून आपल्याला धन्यवाद दिले. नेमकं हे काम आपलं कसं करतायत आपण, नेमकं काय त्याचं? मजूर अवेलेबल नाही आता सध्या. आता धार, शेरी, खामखेडा, अंजनविरा या 4-5 गावांमध्ये आपलं जेसीबीच्या साहाय्याने खत वाहतूक व पसरवणे शेतकऱ्यांचं काम होत आहे.